वंदनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी उकडलेल्या गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मी उकडून घेतलेलं आहे. त्यासाठी साहित्य मीठ, तिखट, लसणाची पेस्ट, लिंबू आणि एक कोळसा घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. शेंगा उकडलेल्या आहेत आणि त्यात मी हळद मीठ टाकून उकडून घेतलेले आहे. आता त्यावर आपण लसणाची पेस्ट अशी टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार तिखट घेऊया. तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा तुम्ही कमीही टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान अशी ही भाजी लागते, करून बघा. तोंडाला याने एकदम चव येते. जेव्हा मी आजारी पडायचे तेव्हा माझी आई मला हीच भाजी करून द्यायची. ह्यावर आता आपण थोडंसं लिंबू पिळूया आणि परत हे सर्व एकत्र करून घेऊया. छान असं आपण एकत्र मिश्रण करूया आणि याला आता आपण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया. आता मी हात स्वच्छ करून घेते आणि आपण कोळसा जो आहे तो आपण गॅसवर गरम व्हायला ठेवूया. त्याला 10 मिनिट लागणार आहेत. कोळसा मी गॅसवर ठेवलेला आहे. चला तर मग कोळसाला गरम होऊ देऊया. कोळसा गरम झालेला आहे आणि आता आपल्याला तो गॅसवरून काढून घ्यायचा आहे. या प्रकारे भाजी करून बघा, खूप भन्नाट लागते. आणि जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर ही भाजी तर तुम्ही नक्कीच करा. साधी, सोपी, सरळ. शेंगांमध्ये मी एक अशी जागा करत आहे कोळसा ठेवण्यासाठी आणि आता मी त्यावर थोडेसे गोड तेल टाकत आहे. बघा कशी धुपट निघत आहे. आता हे धुपट ह्या शेंगांमध्ये चांगले मुरले पाहिजे. ह्यानेच आपल्या शेंगांना स्वादिष्ट अशी चव येणार आहे. 10 मिनिटानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे झाकण काढणार आहोत. खमंग वास येतो आहे. एक शेंग मी खाऊन बघणार आहे. आहाहा! अप्रतिम, लाजवाब! नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी. सगळ्यांना आवडणार आहे ही रेसिपी. धन्यवाद.